बोला. सो तुम्ही त्या दिवशी जे सांगितलं मला त्याचा विचार केला मी. मग आपण हे सगळं थांबूयात. स्पष्ट बोललात तर बरं होईल, तुमच्यासाठीही आणि माझ्यासाठी. म्हणजे मी जी तुम्हाला माहिती काढायला सांगितली होती, ज्या गोष्टीच्या तुम्ही खोलात जात होता, आपण ते सगळं थांबूयात. का? आय डोंट नो मी कसं सांगू, पण मला असं वाटतंय जे बाहेर येईल ते चांगलं नसेल आणि त्याने नुकसानच होईल. नाही, मी अजूनही समजले नाही. आय मीन पुरुषोत्तम आणि आईच्या पास्ट मध्ये जाणं थांबवा. काय? आय नो मीच तुम्हाला माहिती काढायला सांगितली होती, पण आता असं वाटतंय आपण थांबूया. थांबायचं की नाही हा निर्णय माझा आहे आणि मी थांबणार नाही. रादर थांबता येणार नाही. प्लीज. मी माझ्या संपादकांचंही ऐकत नाही. मग तुमचं काय ऐकेन मी मिस्टर वेदांत वानखेडे? अहो, राजकारणी नेहमी वेगवेगळ्या मार्गाने सत्ता काबीज करायला बघतात. गुन्हा करणं, खून करणं हा त्यातलाच एक भाग आहे. हो, पण मी खूप क्लिअर आहे. मला खोट्या माणसांचा पर्दाफाश करायला आवडतो आणि इन केस जर या सगळ्याचा तुम्हाला त्रास होणार असेल तर यापुढे मी कुठलीच इन्फॉर्मेशन तुमच्या बरोबर शेअर करणार नाही. नाही नाही, असं नका करू तुम्ही. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती तुम्ही फक्त मलाच द्या. अमूल्याला किंवा आणखी कोणाला नको. हे मी करूच शकते. मी डायरेक्ट तुम्हालाच फोन करेन. आणि तसंही मी पुरुषोत्तमला भेटणार आहे. काहीतरी हाती लागेल असं वाटतंय. बाय द वे, तुमचं तुमच्या आईशी शारदा ठोंबरे बद्दल काही बोलणं झालं का? नाही, ऍक्च्युली मी नाही बोलू शकत तिच्याशी या विषयावर. कळलं. मी आणखी काही इन्फॉर्मेशन मिळाली तर कळवेनच. सी यू. काय म्हणाले वेदांत वानखेडे साहेब? तो कुठे आता साहेब उरलाय, तो तर रस्त्यावर आलाय. नाही म्हणजे त्यांनी कामच अशी केली आहे की त्याला रस्त्यावर यायची वेळ आली. कंपनी सोडली, घर सोडलं, स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःची परिस्थिती करून घेतली. अगदी. पण काय म्हणाला काय तो? पैशांची गरज आहे असं दिसतंय. तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसंच घडतंय. पैसे नाहीये त्याच्याकडे, कोंडी होती त्याची. येणार तुमच्या पायाशी येणार. वेदांत एवढा सरळ असताना तर मग काही प्रश्नच नव्हता. अहो, मला म्हणाला कंपनीमध्ये 24% शेअर्स आहेत म्हणे माझे, ते सगळे तू विकत घे आणि मला 72 करोड दे. 72 करोड? अजिबात देऊ नका मॅडम. पण त्याच्या शेअर्स तर मी काय करू? शेअर्स काढून घ्या, पण पैसे देऊ नका. बघूया, अजून काही विचार केला नाहीये मी. विचार पण करू नका मॅडम. त्या पैशातून तो नवीन कंपनी उभी करू शकतो. तुम्हाला वाटतं वेदांत नवीन कंपनी सुरू करेल? तो वाघ आहे, तो जखमी आहे, तरुण आहे, उमदा आहे, जिद्दी आहे, मेहनती आहे. तो नवीन कंपनी उभी करायची धमक आहे त्याच्यात. हो, आणि त्यांनी जर नवीन कंपनी उभी केली तर स्पर्धा आपल्याशीच करायला जाईल. तो मांजराने आवाज करायच्या आधी त्याला एक फटका मारावा लागतो, म्हणजे ते आवाज करत नाही. त्यानं कंपनी उभी करू नये असं काहीतरी करावं लागेल. कल्पना आहे मला त्याची. आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे होतंय. पण मग आता काय करायचं सांगा मला. आपण फार काही करायचं नाही मॅडम. वेळ जाऊ द्या. तो चिडेल, रागावेल, आरडाओरडा करेल, मोडेल.
वाकेल आणि येईल तुमच्या पायाशी. आले आले सर. विजय, अमूल्य मॅडम, येऊ का? तुम्ही इथे कशाला आला आहात? असं सरांना भेटायला. मला सांगा, तुम्हाला पत्ता कोणी दिला इथे? अहो म्हणजे त्यात काय एवढं पत्ता. हे बघा विजय, कुणाच्याही तोंडावर दार बंद करण्याचे संस्कार नाही आहेत माझे. त्यामुळे प्लीज तुम्ही निघा इथे. मी येऊ का आतमध्ये प्लीज? कशाला? आणि तुम्हाला पाठवलंय कोणी इथे? नूतन मॅडम नाही का तुमच्या त्या नवीन बॉसने? अहो मी आतमध्ये येऊन बोलू का? हा प्लीज. अरे वा, मस्त घर आहे, एकदम छान आहे. काय काम आहे तुमचं? अहो कामाचं जाऊ द्या हो, पण तुम्हाला सांगू, तुम्हाला इथं बघून ना मला खूप बरं वाटलंय. तुम्ही वेदांत सरांची काळजी घेताय, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हो हो. मग जाऊन सांगा नूतन मॅडमना की अमूल्य वेदांची काळजी घेते. म्हणजे काय ना विजय, त्या इथे येतील आणि वाटेल ते बोलून जातील. हे बघा, तुम्ही थोडं ऐकून तर तुमचं घ्या. काय ऐकून घ्यायचं मी विजय? तुम्ही असं वागाल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. मी काय म्हणतो, एकदा ना वेदांत सरांना येऊ द्या, मग आपण काही बोलू. गरज नाही, काही गरज नाही त्याची. अमूल्य मॅडम प्लीज. हे बघा, एकदा सरांना येऊ द्या, मग तुम्ही हवं तेवढं चिडा माझ्यावर. हा ठीक आहे? बसा. थँक्यू थँक्यू. वा, छान झालाय चहा. म्हणजे थोडक्यात काय, सर्व गुण संपन्न आहात असं म्हणायला हरकत नाही. तसं म्हणायला जागा आहे आपल्या. तुम्हाला सांगायचं राहिलं, आईला सांगून टाकलं मी की मी लग्न करते. मग काय काय म्हणाले आई? ती तिच्या स्वभावाप्रमाणेच वागली. तसंही मला तिच्याकडून काही वेगळी अपेक्षा नव्हतीच. पण मीही तिला सांगितलं की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मॅडम, जी माणसं आपल्या निर्णयावर ठाम असतात ती माणसं पुढे जातात, इतिहास सांगतो. तुमच्याचकडून शिकले, निर्णय स्वतःचा विचार करून घ्यायचा. मग म्हणजे सांगितलं का, म्हणजे नाव म्हणजे कुणाशी करताय ते सांगितलं? नाही. एवढं सगळं सांगितलं, मग हे कशाला लपवलं? आत्ता लगेच सांगू ना? हो सांगा, बघा कशी मजा येते ते. कसली काळजी वाटते, भीती वाटते कसली. नाही तसं नाही, म्हणजे मी हे जे काही करते हे चुकीचं तर नाही आहे ना? धोक्याचं तर नाही आहे ना? अजिबात नाही मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे तुम्ही साथ द्याल ना? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? नाही, कसं आहे, ऐनवेळी तुम्ही जर साथ नाही दिली ना तर काहीतरी भलतंच घडेल. हो मॅडम, मी शब्दाला जागणारा माणूस आहे. तुमच्यासाठी मी कधीही काहीही करू शकतो आणि मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. आजची काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? का आईबद्दल बोलतोय मी. हे काय खूळ घालून घेतलंय तिने डोक्यात? काय बोलणार मी तिला, सांग बरं. तू सांग ना, हे असं करू नकोस म्हणून. हे काय वय आहे का लग्न करायचं? एक सांगू विक्रांत, अरे ऐन उमेदीमध्ये तुमचे वडील गेले, त्यानंतर नूतन एकटी होती रे. आणि असं एकटीनं आयुष्य काढण्याला खूप अवघड असतं. मी भोगलंय ते.
आणि मला सांग, तिला जर का आता असं वाटत असेल की आपण लग्न करावं, तर काय चुकीचं आहे? योग्यच आहे ना ते. असं कसं चालेल ग? हे बघ, आता तुम्ही मुलं मोठी झालात, आपापल्या संसारामध्ये रमलात, मग तिने कुणाकडे बघायचं? अगं पण आम्ही आहोत ना इथेच. अरे हो, पण हो रे, पण काय हरकत आहे जर तिने लग्न केलं तर? तिला पण तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहेच ना. हा, आद्या तुला कळत नाही मी काय म्हणतोय ते. अगं तू घरात काय परिस्थिती आहे ते बघतीयस ना. हे बघ, मला तरी असं वाटतंय की आपण आईला अडवायला नको. नाही, मला नाही पटत आहे. कम ऑन विक्रांत, तू थोडासा ओपन माइंडेड होऊन विचार कर एक ना. मिनिट आद्या, जर का तू आईची बाजू घेणार असशील ना तर तू गप्पच बस. आता यात बाजू घ्यायचा प्रश्न येतोच कुठे? मला कळतच नाही मी काय बोलतोय ते. विक्रांत, शांत हो. नाही आरती, मला भीती वाटतेय ग. कसली भीती वाटते तुला? आजी, आई त्या पुरुषोत्तमच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना? काही काय अरे, असं कसं होईल? विक्रांत, अरे असं काही होणार नाहीये. तू नको टेन्शन घेऊस. हे बघ विक्रांत, तुमची आई काही इतकी दुधखोळी नाहीये असा कुठला तरी निर्णय घ्यायला. तसं नाही झालं तर उत्तमच आहे. पण अरे आपण बघू ना ती काय करते ते, मग बोलूया. हा, अरे विजय, तू? सर कसे आहेत तुम्ही? मी बरा आहे, पण तू अचानक इथे कसं काय? सर झालं. नवीन बॉस साठी माहिती काढायला आले असते. वेदांत, तू काय हसतोस? अगं अमूल्य, मी हसू नाही तर काय करू? हे बघ वेदांत, ह्यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. ऑफिसचा सगळा स्टाफ तुझ्या बरोबर यायला तयार होता, पण तुझा सगळ्यात विश्वासू माणूस तो मात्र तिथेच थांबला. का अमूल्य, ऐक ऐक, तो तिथे थांबला होता कारण मी त्याला तिथे थांबायला सांगितलं होतं. हा, तू थांबायला सांगितलंस म्हणजे? म्हणजे जरी विजय त्या कंपनीत काम करतोय तरी तो तिथे माझा माणूस म्हणून काम करतोय. अगं विजय तिथे माझ्यासाठी थांबलाय. अगं त्या कंपनीत नेमकं काय चाललंय, त्यांचा कारभार कसा चाललाय, हे सगळं मला विजयकडून कळतं. हा, कळलं का आता? केवढ्या चिडलात तुम्ही माझ्यावर? विजय, काय तुम्ही मला एकदा सांगायचं तरी. अहो सर म्हणाले म्हणून मी गप्प बसलो. हो, काय बाबा, मी पण ना किती वाईट वागले तुमच्याशी. नाहीतर काय. हो, केवढ्या चिडल्या माझ्यावर या. विजय सॉरी, आय एम रिअली सॉरी विजय. अहो पण तुम्हाला असं वाटूच कसं शकतं की मी सरांशी गद्दारी करेन? अहो विजय, चूक तुमची आहे ना. तुम्ही ऑफिस मध्ये कसे वागत होता. मग जाऊ दे आता. मी आहे ना, मी आता कम्पेन्सेट करेन. मला सांगा, मी चहा करू तुमच्यासाठी? हो, अमूल्य या जगातला नाही काय ते वर्ल्डचा बेस्ट चहा करते. हो, हो ना? मग तर होऊनच जायला पाहिजे. तुम्ही बसा, मी ठेवते. हा, बस. आता बोल, कसं येणं केलं सर इथे? ते मी सांगतो सर. पण सर मी काय म्हणतो, तुम्ही आणि अमूल्य मॅडम लग्न का नाही करून टाकत? कामाचं बोल. हा, मी ते कामाचंच बोलत होतो. काय वानखेडे, प्रगती होणार आमची आता. नवरा होणार मी नूतनचा, याची ही तयारी. हा, आलो. काय दिसतोय का नाही मी साहेबासारखा?
हाँ? दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का। मॅडम गेस्ट रूम साफ केले. जातो. गेस्ट रूम कोणासाठी तयार करून घेतेस? कोण येत आहे आपल्याकडे? माझा गेस्ट येणार आहे. अगं बाई, नाही घर जावी वगैरे करून घ्यायचा विचार नाहीये ना तुझा? काय ग? काय हरकत आहे? आई बरी आहेस ना तू? काहीतरी काय बोलतेस? विक्रांत, प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे का? एक सेकंड, तुम्ही शब्दाला शब्द वाढवू नका उगाच. अगं बघ ना मग आई काय बोलतेय. आई, मला कोणीही अक्कल शिकवायची नाही. हा, आई तुला कोणी अक्कल शिकवत नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की असं कोणी येईल आणि आपण त्याला ठेवून घ्यायचं का? हे घर माझं आहे, तेव्हा मी ठरवीन काय करायचं ते. आणि तोंड वर करून मलाच विचारतोयस? वेदांतला विचारलंस का जेव्हा अण्णांनी त्याला घर जावई करून घेतलं तेव्हा? आई कुठचाही विषय कुठेही नेऊ नका. अगं प्लीज, कोणाला त्रास होईल असं नको वागूस. माझ्या वागण्याचा जर कोणाला त्रास होत असेल ना, तर त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि आद्या, तुला जर इतका त्रास होतोय ना, जा तुझ्या सासरी जाऊन राहा मग तू. काय आहे नूतन? आई, आद्या वहिनी, अगं प्लीज रडू नकोस ना. आत्या, हे बाळा, बरं झालं विजय आले आणि सगळा गैरसमज दूर झाला. हे तर उगाच चिडचिड करत राहिले असते रे मी त्यांच्यावर. मग त्यात नवीन काय आहे? तुला तर चिडचिड करायला आवडतस ना? वेदांत, मस्करी. अरे तुला सांगायचंच राहिलं, आई आली परत घरी. अरे वा, मग कशी झाली त्यांची ट्रिप? एकदम मस्त. काल खूप गप्पा मारल्या आम्ही. अमूल्य, तू अण्णा किंवा सुमन काकूंना रुक्मिणी जे काही म्हणाली ते सांगितलं नाहीस ना? फक्त अण्णांना सांगितलं. काय? तू तू का सांगितलंस अण्णांना? अरे मी कळत नाही तुला? ते सगळं माझ्यासाठी पण खूप धक्कादायक होतं. मला त्रास होत होता म्हणून मग मी अण्णांकडे शेअर केलं. गुड. मग अण्णांसोबत शेअर कर. आता तुझे अण्णा तुझ्या आईला सांगते आणि मग आई अजून कोणाला तरी सांगेल आणि याने आमच्या स्टेटसची वाट लागेल. हे बघ, तुला वाटतं का एवढी नाजूक गोष्ट अण्णा कुणालाही सांगतील? असं कसं बोलू शकतो? कारण तुझ्या पोटात काही राहत नाही ना म्हणून. हे बघ वेदांत, जरा विश्वास ठेव. विश्वास ठेव. आधी चूक करायची, ती कबूलही नाही करायची, वरून मलाच म्हणायचं की वेदांत विश्वास ठेव. तुला अक्कलच नाही अमूल्य. येते. हा, ऐक, उद्यापासून जेवणाचा डब्बा लावतोय मी. तो तुला इथे येऊन जेवण वगैरे करण्याची काही गरज नाहीये. मी माझं बघेन. चूक झाली माझी. मी रोज इथे येत होते, पण आपण मला आपल्या सेवेची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली.
झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.